हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे किती वाजलेत मी बघितलेलं नाही आहे, पण टाईम खूप झालेला आहे कारण स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. सगळ्या कामापासून फ्री झाले, म्हणजे किचनमध्ये खूप जास्त भांडी झालेली होती. सगळी भांडे घासून किचन स्वच्छ करून घेतली आणि आता मी बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू. म्हणजे आजचा वार आहे गुरुवार, उपवासाचा दिवस. तर म्हटलं शेंगदाण्याचे लाडू बनवे आणि संग दही पण खायला घेणार आहे. तर इकडे तर मी दूध घेतलेलं आहे आणि दही थोडंसं आंबट असतं ना, त्यामुळे असंच खाल्लं जात नाही आहे. यामध्ये थोडंसं दूध, साखर, दही मी सगळं मिक्स करून घेते. खूप छान टेस्टी लागतं, म्हणजे हे प्यायला म्हणजे खायला खूप छान लागतं. तर इकडं साखर टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडं माझं लक्ष शेंगदाण्याकडे पण आहे. तर आता हे लोखंडी तवा आहे ना, जास्त वेळ गरम राहतो, त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर प्रोसेसिंग थांबत नाही आहे. जे थोडाफार कच्चेपणा आहे ना, ते पण पूर्णपणे सेकला जाईल म्हणून मी गॅस बंद करून आलेली आहे. आणि आता निवांत इकडे टी व्ही ऑन करून दही एन्जॉय करत आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता? या सगळेजण दही एन्जॉय करायला. आणि हो, तुम्हाला हा माझा ड्रेस खूप आवडला. जसं एक शॉर्ट व्हिडिओ पण मी आज अपलोड केलेला आहे, तर त्या व्हिडिओवरती कमेंट आले, ताई तुला दोन्ही ड्रेस खूप छान दिसत आहेत. इकडे टी व्हीवरती काय बघत आहे मी? रामायण लागलेलं आहे, तर रामायण बघत मी इकडे दही एन्जॉय करत आहे. तर खाऊन पिऊन झालेलं आहे. तर परत किचनमध्ये आले. शेंगदाणे तरी भाजलेले आहेत आणि छान थंड पण झालेले आहेत. हे एका ताटलीत काढून घेतलेले आहेत मी, म्हणजे मी हातानं काढत आहे तर तुम्हाला अंदाज लागला असेल. पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि शेंगदाणे इतके छान भाजलेले आहेत ना, म्हणजे लोखंडी तव्यावरती जी जाड वस्तू आपण घेतो, कढई असो, तवा असो, त्यावरती शेंगदाणे असो, कुठलीही वस्तू असो, खूप छान खरपूस भाजली जाते. शेंगदाणे इतकी छान भाजले की त्याचं थोडंसं चोळल्याला साल निघत आहे, पण साल काढायची नव्हती मला. सालसहितच शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. म्हणजे म्हणतात सालेमध्ये जे आहे ना, प्रोटीन वगैरे असतं. इकडं मी गूळ खिसून घेतलेला आहे चाकून आणि मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि यामध्ये अगोदर तर शेंगदाणे एकदम बारीक करून घ्यायचे, एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे. एक दोन्ही शेंगदाणे यामध्ये मोठे असले नाही पाहिजे. जितकं बारीक आपण वाटलं ना, तितके हे लाडू छान बनतात, एकदम पेड्यासारखे बनून तयार होतात. तर इकडं शेंगदाणे मी वाटले, तूप घेतलेला आहे आणि जे खिसलेला गूळ आहे ते पूर्णपणे टाकले. म्हणजे तुम्हाला मेजरमेंट सांगेन तर 2 वाटी शेंगदाण्यासाठी मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 4 ते 5 चमचे तूप टाकलेलं आहे यामध्ये. आणि मिक्सरला छान फिरवून घेऊया, म्हणजे फक्त मिक्स व्हायचं काम होतं हे. आणि लाडू खूप छान आणि चविष्ट एकदम पेढ्यासारखेच बनून तयार होतात. तर इकडं बघू शकता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता आणखीन आवडीप्रमाणे तूप टाकू शकता यामध्ये, पण तूप टाकण्याची गरज नाही कारण मी अगोदरच खूप सारं तूप टाकलेलं होतं. आता यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता. तर इकडे या बिया टाकलेल्या आहेत मी आणि आता लाडू वळवून घेऊया. तर निवांत खाली बसलेले आहे मी. छान वाटते, म्हणजे आज पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागला. प्रत्येक गुरुवारी पूजेला वेळ जास्त लागतो, तरी पण सगळी कामं माझी आज वेळेत आवरलेली आहेत. फक्त राहिलेले कपडे. तर मला अगोदर लाडू बनवूया, मग निवांत कपडे वगैरे धुता येईल. तर इकडं बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनत आहेत. म्हणजे लाडू बनत असलेला आणखीन थोडंसं तूप टाकायचं, एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनवून तयार होतात. तर सगळेच लाडू मी बनवून घेते. तर बघू शकता इकडं मस्त असे लाडू बनलेले आहेत. शेवटचाही लाडू बनवून घेतला आणि एक खायला पण घेतला. खूप छान लाडू बनलेले आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय? या सगळेजण शेंगदाण्याचे लाडू खायला. शेंगदाणे, गूळ आणि तूप टाकलेलं आहे ना, त्यामुळे खूपच टेस्टी हे लाडू बनलेले आहेत. मी खाल्लेला आहे. आता पतिदेवांचा वेट करत आहे आल्यानंतर देण्यासाठी. आपलं कसं असतं ना, जेव्हा बनलं तेव्हा आपण पटकन खायला घेतो, पण त्यांचा मात्र वेट करत बसावा लागतो. तर फायनली ते दुपारी आलेले होते. आल्यानंतर दही वगैरे दिलं, लाडू खाण्यासाठी दिलं आणि मी पण खाल्लेले आहे. तर खाणं पिणं झालेलं आहे आमचं. आता टाईम सांगितलं तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. तर पूर्ण घरात इव्हनिंगचा झाडू मारला, फ्रेश झाले आणि आता जाऊया किचनमध्ये. म्हणजे मला प्रसाद बनवायचा आहे. प्रसादामध्ये मी खिचडी बनवत असते. तर इकडे जी ही पसारा झालेला होता थोडाफार, तो पण मी काढलेला आहे. सगळी ही कामं झाली आणि इकडे जी ही एक्स्ट्रा कपडे किंवा आता किचनमध्ये लागतच असतात ना कपडे वगैरे, हात पुसण्यासाठी, परत इकडे झाकण्यासाठी, अशी मी एक बकेट केलेलं आहे. त्या बकेटामध्ये ठेवत असते. तेच ठेवलेलं आहे, धुलेले जे कपडे होते. आणि इकडं चहाचं पातेलं घेतलेलं आहे. अगोदर मी चहा बनत ठेवते, म्हणजे आता इव्हनिंगला 1 कप चहा पिला ना छान फ्रेश वाटतं. नाहीतरी खूप आळस आल्यासारखं होतं आणि काम करायचं मन होत नाही. इकडे चहा बनत ठेवलं आहे. दूध उचलून फ्रीजमध्ये ठेवलं. जसं तुम्ही बघत आहात आजकाल दूध फ्रीजमध्येच राहतं, तेव्हाच कुठं व्यवस्थित राहतं. नंतर गरमी खूप जास्त आहे ना, त्यामुळे दूध किती वेळाही गरम करत आहे तरी पण खराबच होत होतं. मागं 1-2 दिवस खराबच झालं ते दूध. तुम्ही म्हणतही होता त्या यूट्यूबवरती बघून सगळी तू पनीर करायचं होतं ना त्या दुधाचं, पण ते दूध वेस्ट गेलं नाही. मी विरजू लावले होतं आणि दुसऱ्या दिवशी मी त्याचं ताक बनवलं. कधी दूध वेस्ट जात नाही. खराब झालं असलं तरी पण विरजू वगैरे टाकून काहीतरी मी बनवत असते त्याचं. इकडे जे लाडू बनलेले ते आणखीन 4-5 राहिले तरी डब्यात भरून ठेवलं, कारण मुंग्या खूप लवकर येतात आणि
कडक पण होतात, त्यामुळे पॅक पण डब्यात ठेवायचं, म्हणजे 3-4 दिवस ठेवून आपण हे खाऊ शकतो. छान जसे ताजे बनतात ना तसेच बनवून राहतात. तर इकडं दुधामध्ये मी चहा पावडर, साखर आणि अद्रक टाकलेला आहे आणि चहा उकळलेला पण आहे. तर चहा बनलेलाच आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला. तर निवांत खाली बसून मी आता चहा घेते आणि मगच प्रसादाची तयारी करते. आज थोडंसं लवकरच मी किचनमध्ये आलेले आहे, नंतर प्रत्येक गुरुवारी खूप लेट होतो मला सगळी कामं आवरायला. हे येतात घरी आणि घाई करत असतात, म्हणून मला आज थोडंसं लवकर करूया. आणि आज भाजीला म्हणजे फ्रीजमध्ये कसल्याच भाज्या नाही. त्यांना मी काल सांगितलेलं होतं की भाज्या घेऊन या, पण म्हणत होते कामामध्ये मला घरी येणं झालं नाही किंवा भाजी मार्केटमध्ये जाणं झालं नाही आहे. तर आता आज मी काय बनवू ते टेन्शन होतं की काय बनवायचं भाजीमध्ये. तर फक्त 3-4 वांगे ठेवलेले आहेत, म्हणजे अगोदर या वांग्याची भाजी बनलेली होती, आणखीन 4 वांगे मी ठेवलेले आहेत. तर आज या वांग्याची भाजी बनणार आहे. म्हणजे रात्री जास्त स्वयंपाक बनवला खपत पण नाही आहे, आणि जे सकाळी मी वरण बनवलेलं होतं, थोडीशी सपक डाळ काढून ठेवलेली होती ते पण आहे. तर म्हटलं ते थोडंसं हे थोडंसं होऊन जाईल. आता खिचडीची तयारी करूया. टमॅटो तर एकही नाही आहे फ्रीजमध्ये, तर आज मला खिचडीमध्ये टाकायलाही टमॅटो नाही आहे. तर म्हटलं जे आहे ते घेऊया आता, कारण काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. कारण आता यांना फोन करेन तर त्याच्या हातात कामं असतात आणि येणंही होत नाही. म्हणतात की मी एक वेळेस घेऊन येईन, आता येणं होणार नाही स्पेशल भाज्या घेऊन. तर त्यांना मी फोन वगैरे लावलेला नाही आहे. तर इकडे एकच बटाटा होता, बटाट्यावरची साल काढलेली आहे आणि बटाटा मी चिरून घेतलेला आहे आणि पाण्यात टाकून ठेवला, म्हणजे काळा पडणार नाही. आणि ते 2-3 कांद्यावरची साल काढून घेतली, कांदे चिरून घेतली. हिरवी मिरचीही ठेवल्या लाल झालेली, तर हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत. तांदूळ धुवून घेतलेले आहेत, 2 प्रकारचे तांदूळ घेतले, मोठा आणि छोटा तांदूळ आहे. 2-3 पाण्यात धुवून ठेवलेलं आहे. इकडं कुकर ठेवलं आहे, कुकर छान गरम झालेले. यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं, अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि 2 तेजपत्ते टाकलेले आहेत. यामध्ये आवडीप्रमाणे खडी मसाले टाकू शकतात, जसं लवंग आहे, मिरे, काय विलायची वगैरे आहे, दालचिनी, हे सगळं टाकू शकता. पण मी जास्त खडे मसाले वापरत नाही, कारण यांना त्याचा फ्लेवर आवडत नाही, म्हणून मी फक्त 2 तेजपत्ते टाकले. नंतर लसूण टाकलेला आहे, कांदा, हिरवी मिरची जे चिरून ठेवलेलं होतं ते टाकलेले. आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये टाकू शकता, जसं शिमला मिरची आहे, बिनीस आहे, हे सगळं आपण टाकू शकता. पण माझ्याकडे भाज्या नव्हत्या आता यावेळेस, फक्त इतकंच टाकून मी बनवलेलं आहे. परतून घेतला. आता टाकूया यामध्ये सुके मसाले आणि एक अद्रकचा तुकडा मी खिसून टाकलेला आहे. सुक्या मसाल्यामध्ये हळदी पावडर, धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलं. मसाला छान बनलेला आहे, म्हणजे फोडणी छान बनलेली आहे. आता टाकूया यामध्ये तांदूळ, तर धुलेले तांदूळ टाकलेले आणि थोडा वेळ परतून घेतलं, म्हणजे पाणी न टाकता थोड्या वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. जी फोडणीचा टेस्ट आहे ते छान यामध्ये उतरला जातो. आणि नंतर टाकलेलं आहे पाणी, तर इथे खूप सारं पाणी टाकलेलं आहे मी. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला आणि इकडं खिचडी बनत ठेवूया. तर एकदम मस्त आणि टेस्टी खिचडी बनलेली होती. आता संग मी भाजीची तयारी करणार आहे, म्हणजे यानंतर घाई गडबड करतात आणि नंतर लेट पण होतो. बाबा थोडंसं लवकरच जेवण करायचं, आणि तसं त्रास सगळ्यांचं जेवण थोडंसं लवकरच होतं, म्हणजे दररोज कसं 9-10 कधी 11 पण वाजतात. पण आज 8:30-9पर्यंत आमचं जेवण होतं, म्हणून म्हटलं थोडंसं लवकरच किचनपासून फ्री होऊया. जेही भांडे झाले ते एक्स्ट्रा ते सगळे घासूनच ठेवूया. रात्री खूप लेट होतो आणि जेवण झाल्यानंतर पोट जड होतं आणि काम करायचं मन होत नाही, म्हणून म्हटलं थोडीफार कामं आवरायची. तर इकडं खोबरं घेतलेलं आहे मी, म्हणजे थोडंसं जास्तच खोबरं घेतलं. सुकं खोबरं आहे आणि मुठभर शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे अगोदर छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी, हे अडकूतनं, कारण सुरीनं जमतच नाही. सुकलेलं खोबरं असतं ना, त्यामुळे सुरीनं जमत नाही आहे. तर याने एकदम व्यवस्थित होतं आणि कमी वेळात होतं. आणि या खोबऱ्याची खूपच मोठी वाटी होती, म्हणून मी ते तुकडे करायला गेले आणि ते उडून गेलेला आहे. पूर्ण कुठं जाऊन पडलं बघू शकता. एक तुकडा तर तिकडं पडला, एक तुकडा इकडं पडला. तर घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. मी पटकन तयारी करून भाजी करून घेते, म्हणजे तयारीलाच वेळ लागतो. भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही, म्हणजे थोडीशी ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे. कारण वांगी पण बघू शकता खूप कमी आहेत, फक्त 4 ते 5 एकदम छोटी छोटी वांगी आहेत, कवळी कवळी. तुम्ही म्हणतही होता ताई भरलं वांगं बनव, तर हो, नेक्स्ट टाईम जेव्हा वांगे घेऊन येतील ना, थोडेसे जास्त आणायला सांगेन आणि मी भरलेलं वांगं बनवणार आहे. पण आज भरलेलं वांगं बनवलं तरी भाजी पुरणारच नाही आहे, कारण वांगी खूप कमी आहेत, म्हणून मी आज थोडीशी ग्रेव्हीदार अशी भाजी बनवणार आहे. तर इकडं मुठभर शेंगदाणे घेतलेत आणि लोखंडी तव्यावरती गरम करायला ठेवलेले आहेत. शेंगदाण्याला परतत इकडं संग मी वांगे पण चिरून घेते. वांगे थोडीशी लांब म्हणजे उंच चिरायचे, एकदम छोट्या छोट्या फोडी करायच्या नाही आहेत. आणि हे वांगं चिरलेलं पाण्यात टाकायचं, नाही तर कलर चेंज होतो. तिकडं पाणी घेतलेलं आहे आणि चिरून वांगे मी पाण्यात टाकत आहे. आणि तिकडं माझं लक्ष शेंगदाण्याकडे पण आहे, म्हणजे शेंगदाणे करपू नये. शेंगदाणे काढून घेऊन संग खोबरं पण परतून घ्यायचं आहे. खोबरं परतायला जास्त वेळ लागणार नाही, कारण हा तवा जास्त वेळ गरम राहतो ना.
लोखंडी तवा जाड आहे चांगला, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. पटकन शेंगदाणे काढून घेते आणि खोबरं बी परतून घेते. मी गॅस बंदच करते, म्हणजे खोबरं खूप लवकर जळायला लागतं. शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागेल, पण खोबरं खूप झटपट भाजलं जातं आणि थोडंसं जास्त झालं तर करपाय पण लागतं. तर इकडं खोबरं परतत आहे आणि संग वांगी पण चिरून झालेली आहे. जी ही कचरा वचरा होत आहे संग मी इकडं कचऱ्याच्या बकेटात टाकत आहे. म्हणजे ही सगळी छोटी छोटी कामं आहेत, पण खूप इम्पॉर्टंट आहेत, वेळेत करणं गरजेचं आहे. तर खोबरं पण इकडं मी छान परतून घेतलेलं आहे आणि जे ही एक्स्ट्रा पसारा होता सगळा मी काढून घेतलेला आहे. खोबरं पण छान असं सोनेरी होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे. आता काढून घेऊया ताटलीमध्ये आणि ही व्यवस्थित थंड होऊ देऊया. आणि ह्याच आहे मेन मसाला. हा मसाला छान आता वाटून घ्यायचा आहे, मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. तवा पण उचलून खाली साईडला ठेवला आणि मला भीती असते माझाच पाऊल पडेल त्याच्यावरती, कारण जास्त वेळ गरम राहतो ना, भीती पण वाटते. आणि घरात लहान मुलं असली, लेकरं असली तर आपल्याला अशा वस्तू खाली ठेवायला जमतच नाही येत, नाहीतरी ते येतात जातात आणि त्यालाच हात लावत असतात. जितकं राखलं तितकं तेच काम करतात ते. दीपक दिनेश जेव्हा घरी असतात ना, त्यावेळेस मी अशी कामं करतच नाही की तवा वगैरे खाली ठेवणं, सगळं वरी ठेवावं लागतं. कारण ही मुलं छोटी असो मोठी असो समज नसते, त्यांना घाई गडबड खूप असते. तर असं इकडे मी मसाला वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला, लसूण टाकलेला आहे. परतून घेतल्यानंतर जे मसाला वाटलेला होता तो मसाला टाकलेला आहे. थोडा वेळ कमी गॅसवरती परतून घेतलं. छान वास यायला लागला की मग यामध्ये चिरलेली वांगी टाकलेली आहेत आणि छान परतून घेतलेलं आहे. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि परतून घेतलं. आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान भाजून घ्यायचा. चवीपुरतं मीठ टाकलेले, थोडासा मसाला टाकलेला आहे. परतून घेऊया आणि आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला भाजून घ्यायचा आहे, कारण असा सुका मसाला व्यवस्थित भाजणार नाही, जळायची भीती असते किंवा कच्चं राहण्याचं हे असतं. त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. एकदम परफेक्ट हा मसाला भाजला जातो आणि वांगीची भाजी खूप छान टेस्टी बनते. एकदम धाबा स्टाईल. ही भाजी नाही एक वेळा खाल्लं तर खातच राहतात, म्हणजे एक भाकर खाण्याऐवजी 2 भाकरी खातात, इतकी छान टेस्टी वांग्याची भाजी बनते. पण जास्त मी वांग्याची भाजी घरी बनवत नाही आहे. मी पहिल्यांदा बनवली तेव्हा तुम्हाला सांगितलेलं होतं कशाबद्दल मी बनवत नाही आहे. तर आता हे दुसऱ्या वेळेस ही भाजी बनत आहे आणि वांगी तीच ठेवलेली होती मी अगोदरची, दुसरी वांगी काय आणलेली नाही आहेत. तर इकडं पाणी टाकून भाजी मी शिजत ठेवलेली आहे. जी ही पसारा झालेली, जी ही भांडी कुंडी झाली सगळे टोपल्यात भरलेले आहेत. आता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळी भांडी एक वेळा घासून घेते. परत जेवण झालं तर आणखी परत भांडी पडतात. आणि या डब्यामध्ये मी गुळ ठेवलेला आहे. तर गुळी काढून घेतला, डबा रिकामा करून घेतला आणि यामध्ये मी प्रसाद भरणार आहे. तर इकडं कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. मस्त अशी खिचडी बनलेली आहे, म्हणजे पूर्ण घरात वास दरवळत आहे. इतकी छान आणि टेस्टी खिचडी बनलेली आहे. प्रसादाची जेही वस्तू बनवा ते टेस्टीच बनते, त्याला जास्त तुम्ही न घालता, पण प्रसाद असतं ना ते खूप छान बनतं. इकडं प्रसाद मी डब्यात भरलेला आहे आणि पॅकिंग करून ठेवते. आल्यानंतर घाई गडबड खूप करत असतात, तर आल्यानंतर त्यांना कशाचाही वेट करायला नको, सगळी तयारी असते माझी. अगोदर मी सगळं भरून सगळं पॅक करून ठेवत असते. आरतीचं ताट रेडी करून ठेवते, म्हणजे आल्यानंतर आरती करण्यासाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. तर सगळी छोटी छोटी कामं आवरलीत पतिदेव घरी येण्याच्या अगोदर. तिकडे कवर घालून मी एक ठेवलेला आहे डब्बा आणि मी नंतर पिशवी ठेवणार आहे. इकडे आरतीचं ताटही मी रेडी केलेलं आहे, वाती घातली, तेल घातलेलं आहे. तर देवाला दिवा लावूया आणि बाहेर आणखीन उजेड आहे, त्यामुळे मी आणखी तुळशीला दिवा लावलेला नाही आहे. फक्त तेल वगैरे सगळं इकडे घालून ठेवलेलं आहे आणि जे साईबाबाच्या मंदिरात देण्यासाठी तेल, वाती, धूप हे सगळं काढून ठेवलं. प्रसाद पॅक केला आणि सवळं, दस्ती हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. सगळे पिशवीमध्ये पॅक करते, म्हणजे नंतर धावपळ होऊ नये म्हणून सगळे एकत्र मी जमा करत असते. फक्त आता घ्यायचं आणि पिशवी भरायचं इतकंच कामं मी ठेवत असते, म्हणजे थोडीशी कामं सोपी करून ठेवलेलं, नंतर धावपळ होत नाही आपली. तर इकडं ही कामं आवरून आलेली आहे. आता परत भाजी बघण्यासाठी बघू शकता, एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली. म्हणजे भाजी दिसायला जितकी छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकीच हे टेस्टी भाजी बनलेली आहे. तर इकडे वांग्याची भाजी बनलेली आहे, प्रसाद बनलेला आहे. तर भात आणि भाकरी बनवायचं, पण त्या अगोदर मी तुळशीला दिवा लावलेला आहे, धूप लावलेली आहे आणि इथल्या हॉलमधल्या लाईटा पण ऑन करते. या लाईटांना मी फक्त इव्हनिंगलाच ऑन करत असते, नाहीतर दिवसभर जी लाईट असते ना तीच चालू असते. आणि इव्हनिंगला सगळ्या कलरफुल लाईटा मी ऑन केले, त्यांनी छान वाटत आहे हॉलमध्ये. आता आलेली मी भाकरी करण्यासाठी. आता टाईम सांगितलं रात्रीचे 9 वाजले. दार वगैरे सगळं बंद केलेलं आहे, आणखीन आमचं जेवण झालेलं नाही आहे. तसं तर मी स्वयंपाक लवकरच केला आणि हे गेलेत गावाकडे, म्हणजे साईबाबाच्या मंदिरामध्ये. तर आणखीन आले नाहीत आणि आले तरी अगोदर गॅरेजला जातात. गॅरेज बंद करून जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला घेऊन घरी येतात, मग आमचं सगळ्यांचं जेवण होतं. तर आता येता यांना 10 तरी वाजणार आहेत. खूप लेट झालेला होता आज, घरातून जायलाच त्यांना 8 वाजलेले होते. तर आणखीन आलेले नाही आहेत. आता बघूयात कधी येतील. भूक पण लागलेली आहे, झोप पण येत नाही आहे, कारण भूक लागल्यानंतर झोप पण येत नाही, तसं होतं, तशी अवस्था होते. तर असं आता थोडा वेळ वेट करत बसते इथंच, पडल्या टी व्ही बघत. किचनची कामं तर आहेत, पण कुठलंच काही करायचं आता मन नाही, इच्छा नाही आहे. असं वाटतं की निवांत पडून राहावं.
तर चला, भूक लागली तर थोडीशी सुस्ती पण चढते ना. तर असं ताईनं आता हे सगळं होत राहील. आता रात्रीचे 11 11:30 तरी मला वाजणार आहे सगळं जेवणं खाणं किचन आवरून झोपण्यासाठी. ते सगळं होत राहील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला मग बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. थोडासा अवतार पण असा झाला, झोप आलेली आहे त्यामुळे असं होत आहे. तर चला तर मग बघू शकता तुम्ही 9 वाजलेले आहेत. तर 10 वाजेपर्यंत तरी वेटच करायचं आहे मला.